तर रामराम मंडळी, नावाचं शुभ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आलेलो आज मानाच्या हंडीला, म्हणजेच की दिघे साहेबांच्या हंडीला, आणि पाऊस पण खूप चालू आहे, पूर्ण भिजलो आहे. तर चला जाऊयात आणि ब्लॉग नक्की पूर्ण बघा, कारण की खूप भारी ब्लॉग आहे. चला जाऊया. चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेता संतोष जुवेकर यांचं स्वागत सन्माननीय माननीय खासदार नरेंद्र मस्के साहेब यांच्या शुभ हस्ते होताना आपण पाहत आहोत. एकदम खूप आभार मस्के साहेब, शिंदे साहेब, आणि सगळ्यात आधी तुम्ही सगळे ठाणेकर. आधी तो जोशवाडीत राहायचो तेव्हा इथे असंच खेळायला यायचो तेव्हा. पण आपल्या दिल्ली नाक्यावरच्या दुर्गामातेच्या आशीर्वादाने आज इथे स्टेडियम उभा आणि तुमच्या सगळ्यांची सपोर्ट मिळेल. दहीहंडी उत्सव साजरा करा, फक्त स्वतःचा जीव जपा, स्वतःची काळजी घ्या, इतरांची काळजी घ्या आणि घर लावा. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. जय जय महाराष्ट्र. ते होतं खरं मागणं बाप्पाच्या. सर्वात आधी असं साहेब खूप उत्सव आणि आनंदाची बातमी. खरं तर कुठल्याही आनंदावर हा टॅक्स असू शकतो. खरं तर आनंदावर टॅक्स लावणं हे मुळातच चुकीचं आहे. पण जे तुमच्याकडून घडलंय आपल्या सगळ्यांसाठी, त्यासाठी खरंच पुन्हा एकदा आपल्या माणसांचे आभार नाही मानायचे, पण खूप खूप धन्यवाद. आणि दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पा आले की मोरयामधला डायलॉग नाही, खरं तर त्या खऱ्या भावना आहेत. कारण वर्गणी मागताना मी फिरलोय याच जोशीवाडीमध्ये, अनेक ठिकाणी आम्ही गणपतीची वर्गणी मागताना फिरलोय, किंवा अशाच कुठले तरी मोहिते काकू किंवा काका, आम्हाला तुम्हालाही कल्पना असेलच, ज्याने ज्यांनी वर्गणी मागितली कधी कधी देत नाही. तर त्या सिनेमातला डायलॉग त्या मोहिते काकू माझ्या मित्रांना म्हणतात की काय करता तुम्ही वर्गणी घेऊन, हां उपट सुंबात तुम्ही, काम नाही धंदे आले वर्गणी मागायला. तर मित्र माझे नाराज होतात. मी आता हे विचारणं खरं तर चुकीचं आहे की तुम्ही तो पाहिला आहे का डायलॉग म्हणून, पण तो बरीच वर्ष व्हायरल होते. तर मन्या तिकडे येतो आणि मन्या माझा आवाज जरा बसलाय पण प्रयत्न करतो. काय बोललात तुम्ही बोलून? रोज सकाळी कामावर जातात, संध्याकाळी 4 वाजता मंडपात येतात, मंडपाची कामं करतात, सकाळी 6 वाजता उठून पुन्हा कामावर जातात. उपाट पाहिजे वहिनी, तुम्ही तुमच्या मुलाची जेवढी आतुरतेने वाट बघता ना संध्याकाळी शाळेत नाही करा, त्याच्यापेक्षा जास्त आम्ही आमच्या गणपतीची वाट बघतो. तुम्ही तुमच्या नवऱ्याला जेवढं प्रेमाने घास भरवत नसाल ना, त्याच्यापेक्षा जास्त आम्ही आमच्या गणपतीच्या मूर्तीसमोर प्रसाद चढतो. तुमचा बाप तुम्हाला सासरी सोडताना रडला नसेल ना, त्याच्यापेक्षा जास्त आम्ही रडतो आमच्या गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी. उपाट सुंबायची 50 रुपये वर्गणी देतात, त्याच्या मी दारू देतात. ऑर्डरचं काहीतरी माहिती आहे काय तुम्हाला? काय पडली? गणपती आला काय आणि गेला काय? तुम्हाला पाहिलं पण त्या आरतीचा मान गेला. चायला आहे 100 रुपये, माझ्या गणपतीला भीक नाही लागली तुमच्या 100 रुपयाची. एकदा जोरदार टाळ्या हात वरती करून. खरंच बाप्पा हे गाणं तुझ्या चरणी संतोष जुवेकर यांचं. धन्यवाद सर, आज हा उत्सवाला आपण भेट दिली. पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत. मराठी चित्रपटाचा वारसा जागा द्या जरा दहीहंडीच्या खाली. बाकी गोविंदा पथकाने जरा बाजूला उभं राहा, हात वरती करा सर्वांचे. एक मिनिट लक्षात घ्यायचं जरा प्लीज, जरा आपण मंच जरा थोडं आपण खाली करायचं बरं का. कारण का आता
पुढे आता थोड्या वेळाने आता लगेचच आपण इथे गणेश वंदन आपण सादर करतो. आपले कलाकार अर्थात गणेश राऊत आणि चेतन हे जे कोरिओग्राफर जे आहेत त्यांच्या वतीने त्या टीमच्या वतीने गणेश वंदना आपण इथे सादर करतो. प्लीज जरा विनंती आहे सर्व प्रेक्षकांना आपण जरा बाजूला व्हायचंय आणि आपल्या ठाण्यातील कलाकार बरं का विशेष करून आमचे गणेश वंदनाचे आणि नक्कीच कौतुक करावं लागेल गणेश राऊत आणि चेतन जे ठाण्यातील आमचे कलाकार आहेत त्यांनी खास गणेश वंदनाचे एकूणच ही कलाकृती ह्या मंचासाठी साकारलेली आहे. तर प्लीज जर आपण मंच जर आपण थोडा खाली करायचा आहे. वा श्वास रोखून धरणारा क्षण चौथा थर मागे बनवले रचले जात आहेत. श्वास रोखणारा क्षण महिला गोविंदा पथक सात थरांचा प्रयत्न ठीक आहे. शिंदे साहेब यांनी खरे वारसदार गौरी शंकर आम्हाला तयारी करताय ना सामान्य हंडीला टीव्ही लगाच्या हंडीचा हा प्रयत्न. बोल बजरंग अरे बोल बजरंग अरे बोल 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 बजरंग बली की काय जोश आहे आणि हा तुमचा हुंकार आहे ना. हा प्रत्येक क्षणाकडे तुमच्यामध्ये स्फूर्ती आणि ही स्फूर्ती तुम्हाला आता या 8 थरापर्यंत घेऊन जाणार आहे. वा गौरी शंकर फर लावताना कुठला आवाज लागत नाही. व्हायब्रेशन असतं त्यामुळे आवाज बंद असतो. एकाकडे चित्त संयम उत्साह चैतन्य पाहूया. आणि खऱ्या अर्थाने त्रिवेणी संगम म्हणता येईल बरं का. चैतन्य उत्साह आणि जोश म्हणजे या दहीहंडीचं प्रतीक. हा दहीहंडीचा उत्सव या मुंबईच्या गर्दीमधील मानाचं पान म्हणजेच हा सीडी लावली जाते. सराव मजबूत सराव कसून वन टेक नॉट रिटेक. आणि खऱ्याचा अतिशय सुरेख असा दमदार प्रयत्न होतोय गौरी शंकर गोविंदा पथकाचा 8 थर लावण्याचा. श्वास रोखून थक्क व्हायला होतोय. आणि लक्षात घ्यायचं विशेष सूचना आहे. 8 थर आपण जर का लावले आणि तुम्हाला कॉम्पिटिशनला जर का उतरायचं असेल तर तुम्हाला नंतर यावं लागेल. पण अदरवाईज तुम्ही बक्षीस घेऊन पण जाऊ शकता. फसलेला आहे कृपया बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. एकता मित्रमंडळ सिद्धेश्वर तलाव यांचं हार्दिक स्वागत आहे. थोडा थांबा डायरेक्ट हंडीला जाऊ नका. गौरी शंकर साहेबांच्या सूचना आहेत. थोडा वेळ थांबा तुम्हाला पण चान्स देणार आहेत लवकर. 8 थरांचा प्रयत्न.
प्लीज सर्व विनंती आहे, कुठलाही गोविंदा स्टेजवर पाठवू नका, गोंधळ निर्माण करू नका. सुप्रसिद्ध अभिनेते जॅकीजी गुंदानी साहेब थोड्या वेळा तिथे येत आहे, त्यांचे आपण स्वागत करत आहे. साथ है काम काम जय श्री राम गोविंदा बदल हळूहळू थरार वाढतोय. प्रयत्न सुरू आहे. एकता मंडळ शेवटचा गोविंदा बघा, प्रत्येकाचा सराव आहे. साहेबांच्या हंडीला सलामी द्यायची आहे. चांगला प्रयत्न आहे. मागे बनवला थरांचा थरार. छोटा बाळकृष्ण बघा कसा स्थिर आहे. नजरा बघा, नजरेत आग आहे. जिद्द टिकण्याची आहे. जिद्द हंडीतील दही घ्यायचं आहे. एक दोन तीन ठीक आहे. वागळे शेठची मुलं पहिल्यांदाच 8 थरांचा प्रयत्न कसून केला. सराव, जिद्द आहे, चिकाटी आहे, ऊर्जा आहे, एनर्जी आहे. रामनगरचा राजा वागळे शेठ प्रयत्न 8 थरांचा. साहेबांच्या हंडीला, दिगे साहेबांच्या हंडीला हा मागे थरांची शिड्या लागल्या गेल्या. बांधते नाही आरामात.
केलाय दिसून येतोय. चित्रपटसृष्टीतील मराठीचा खतखत सिद्धार्थ जाधव. मी विनंती करीन ठाण्याच्या या आवाज नाही यार काय. अरे क्या बात आहे. मस्त वाटतंय एकतर आणि साहेब आपल्या सगळ्यांच्या वाटत आहेत आणि आजचा सण कमाल आहे यार. ही एनर्जी कमाल आहे. मी शिवडी लाडवांचा पोरगा आहे आणि मी माझ्या लहानपणी असाच फळगुंडी खांद्याला घ्यायचं असं मी थर करायचो. माझा वडापाव खाऊन पुन्हा थर लावायचो. पण सचिन सर मंगेश साहेब मी सगळे आवड म्हणतो हा प्लॅटफॉर्म आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे. इथे जे कलाकार आहेत ते तुम्हाला पाहायला येत आहे. तुमचं प्रोत्साहन वाढवायला येत आहे. भावना स्वतःची काळजी घ्या आणि मजा करा. मराठी सिनेमे बघा. मराठी सिनेमे बघता ना बघा. खूप कडक कडक पिक्चर येत आहेत आणि प्रत्येक मराठी कलाकारावर प्रत्येक मराठी सिनेमावर सिद्धे साहेब आपल्या सगळ्यांच्या पाठीशी तुम्ही असं पाठीशी राहा आणि जास्त काय बोलू मजा आलं गाणं लावून नाचू मजा करू धमाल करू. पाऊस पण कालपासून कडक आहे. एखादा थर बीर लागला तर मस्त आहे. आणि मी जास्त काय बोलू मी माझं माझी एक फिल्म येते आता आजची बातमी फुटली नावाची जसं ॲक्टिंग आहे 19 सप्टेंबरला. तर तो सिनेमा बघायला आज प्रमोशनचा दिवस नाही. आज आपल्या प्रमोशनचा दिवस आहे. कमालीचे थर राव भावांनो. हे थर तुम्हाला आयुष्यात बरंचसं यश मिळून देणार आहे. आणि पुन्हा एकदा जायचं मला इथे बोलल्याबद्दल थँक्यू. आय लव्ह यू. थँक्यू. सिनेमेचे सिद्धार्थ जाधव यांचं स्वागत आणि श्री सुनील कोकाटे साहेबांचा शुभ